भगवान गौतम बुद्ध, प्रथम त्यांना देवार अभिवादन. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक, बोधिसत्व परमपूज्य पिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सम्यक विचारांची वाटण आहे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर फार चांगल्या पद्धतीने त्यांनी धर्मकार्य केलेलं आहे. भगवंताची विद्या जी भारतातून लोप पावली होती ती ब्रह्मदेशातून भारतात आणून साऱ्या जगामध्ये तिचा प्रचार आणि प्रसार केला. ते पूज्य सत्यनारायण गोविंदा गुरुजी यांच्या पवित्र स्मृती सादर प्रणाम. आदरणीय वंदे यशवर्धनजी यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने पंचायत प्रणाम करतो. आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित सुधाजी जाधव साहेब, त्याचप्रमाणे अशोकजी मोहिते जे आपले गटप्रतिनिधी आहेत, अशोक तांबे साहेब, LP माडिक साहेब, उषा गायकवाड, विद्या बेटे, वालिंदे, आपण सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना आजच्या ह्या पौर्णिमेनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. सकाळी आपल्या या कार्यक्रमासाठी बहुजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष आदरणीय लक्ष्मण भगतसाहेब येऊन गेले आहेत. त्याचप्रमाणे आपले गटप्रतिनिधी अरुण मोरेसर सुद्धा भेट होऊन गेले आहेत. प्रत्येकाला काही कामं आहेत आणि भगतसाहेबांना तर प्रत्येक ठिकाणी जावं लागतं, त्या अनुषंगाने गेले आहेत. वर्षावास पर्व हे बौद्ध संस्कृतीसाठी आपणासाठी अतिशय महत्वाचं असे पर्व आहे. भगवंताच्या काळापासून वर्षावास चालत आलेला आहे आणि ती परंपरा आपण या ठिकाणी जोपासत आहोत. बुद्ध शासन संवर्धक संघ केवळ एक निमित्त मात्र आहे. सगळे कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या सहभागातून सहयोगाने होत आहेत. बाबासाहेबांची खंत होती की म्हणजे आयुष्याचे शेवटचे दिवस मला बौद्ध धर्माच्या प्रचारात आणि प्रसारात खर्च करायचे आहे. पण बाबासाहेबांनी म्हटल्याच्या नंतर 2 महिन्यानंतर आपल्याला निघून गेले आहे. मग आपलं प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे की जास्तीत जास्त धर्म कसा जोपासता येईल हे बाबासाहेबांचं उर्वरित स्वप्न आहे. जो भारत बौद्धमय करण्याचा इतर गोष्ट फार दूर आहे, पण आपल्याच मानवाला बौद्ध करण्याची आता सध्या गरज आहे. जास्तीत जास्त बाबासाहेबांचे जे आदेश आहेत की दर रविवारी बुद्ध विहारात गेलंच पाहिजे, त्याचं कोणीही पालन करत नाही. गेली 2 दशके बुद्ध शासन संवर्धक संघ धर्माचं कार्य करत आहे. प्रत्येक विहारामध्ये भिक्षूंना बोलवून त्यांच्याद्वारा धर्मादेशनाचे कार्यक्रम करत आहोत. जर एखादा धर्म जर वाढवायचा असेल तर विविध प्रश्नामध्ये प्रश्न विचारला की धर्म लोप पावण्याचं कारण एक कारण धर्मगुरूंचा अभाव असणं हे त्याचं महत्वाचं कारण आहे. आणि जर बाबासाहेबांचा जर तुम्ही फोटो पाहिला, माही साहेब आणि बाबासाहेब मागे उभे आहेत आणि वरती चंद्रमणी थोडी खुर्चीवर बसलेले आहेत. जर बाबासाहेब एवढा आदर भिक्षूंना देत नसतील मग आपण बाबासाहेबांच्या अनुयायी आहोत. त्यांनी जे सांगितलंय, पण बाबासाहेबांपेक्षा कोणीच मोठा नाही किंवा कोणी विद्वान नाही. मग जर बाबासाहेबांनी जे सांगितलं ते फक्त आपले डोळे झाकून त्या पावलावर पाऊल घेऊन चालायचं आहे बस. 100% आपलं कल्याणच आहे. केवळ बौद्ध धर्म घेऊन जर आपली एवढी प्रगती होऊ शकते तर त्याचा आचरण केल्याने किती प्रगती होऊ शकते याचाही आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. फार स्थिती बाहेर वाईट आहे, तेव्हा आपले बौद्ध बांधव जसं इकडे भटकत आहेत तर आपल्या भावी पिढीवर कसे संस्कार करता येतील म्हणून जर रविवारी बुद्ध विहारात आणून साधं पंचायत प्रणाम करून जरी आपण मुलांना घेऊन वंदन घेण्याची गरज नाही तर ती एक सवय लागून जाईल आपल्या मुलांना की कसा पंचायत प्रणाम करायचा किंवा काय. म्हणजे सगळ्या गोष्टींचा आपण हा जो आपली बौद्ध परंपरा आहे पुढे वारसा नेण्यासाठी गेली 2 दशके आम्ही आपल्या सगळ्यांच्या सहभागातून ते कार्यक्रम करत आहोत. आज या वर्षावासानिमित्त भक्ते यशवर्धन हे गडचिरोली जिल्ह्यातून आले आहेत. भक्ते ज्ञानज्योती महास्थवित जे आता पायी प्रवास करत आहेत भीमा गोरेगावपासून पंढरपूर, त्यांचे शिष्य आहेत भक्तेची आणि त्यांचं आपलं नाव मिळालेलं आहे. या ठिकाणी 3 महिने प्रत्येकाला एक सुवर्ण संधी आहे पुण्य अर्जित करण्याची. आम्ही या ठिकाणी वही ठेवलेले आहे. ज्यांना भक्तीच्या भोजनाच्या तारखा घ्यायच्या असतील सुवर्ण संधी अशी आहे की भक्ती आपल्या घरात दारात आहे, फक्त त्यांना आता बोलवायचं आहे घरी. भोजन दान जे आपल्या जे शक्य आहे
ते दान करून आपण आपलं पुण्य अर्जित करायचं आहे, भिक्षूची सेवा करायची आहे. असं झालं की आपल्या घरातली जर एखादा व्यक्ती भिक्षू झाला तर आपण काय करू, आपल्या किती काळजीपोटी आपण काय खाल्लं का, प्यायला का. मग जर अशाच पद्धतीने आपण प्रत्येक भिक्षूची काळजी घेतली तर नक्कीच आपल्या धम्माचे चांगले दिवस दिसतील. आज कागडामध्ये पण एक दिवशी शिबिर असल्यामुळे फार लोक त्या ठिकाणी गेले आहेत. तर कार्यक्रमही आहे. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी काही औपचारिकता असतात. तर माझ्या विनंतीला मान देऊन जे या ठिकाणी उपस्थित आहेत ते आदरणीय सुधाजी जाधव त्यांना विनंती करतो की त्यांनी येऊन प्रथम मेणबत्ती प्रज्वलित करावी. आणि पुन्हा एकदा आपण सगळ्यांना या पौर्णिमेच्या आज भगवंतांनी प्रथम उपदेश साधना त्या ठिकाणी केलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने जर विश्वगुरु कोणी असतील, जगद्गुरु किंवा सगळ्या देव मनुष्यांचे शास्त्र ते भगवान बुद्ध आहे. मग बऱ्याच जणांनी ते गुरु पौर्णिमा म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करायला सुरुवात केली आहे. जर आपल्याला बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक आहे हिंदुत्व, त्यांच्यामध्ये देवळांचा धर्म आणि धर्माचे देवळ हे एक छोटं पुस्तक आहे. तर त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे हिंदूंचं स्वतःच असं काहीच नाही, जे काही घेतलेलं आहे ते सगळं बौद्ध धर्मातून घेतलेलं आहे. हे माझं वाक्य नाही. कोणाला पाहिजे तर हिंदुत्व हे पुस्तक गव्हर्नमेंट प्रेस म्हणून घेऊन ते चेक करू शकतात. म्हणून हे सारे जे कार्य आहे ते भगवान बुद्धाची देण आहे. विपश्यनेमधून अनेक प्रकारने की जे काय आहे ते सगळं नंतर आलेलं आहे. विपश्यना ही सगळ्यात भगवंतांनी खरी आहे. या ठिकाणी आदरणीय सुधाजी जाधव सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी 2 शुभेच्छा पण बोलावी. विश्ववंदनीय महात्मा गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाला दिवाळी उपस्थित आदरणीय बंधे, या बुद्ध शासन संवर्धन संघ या संघाच्या आजच्या कार्यक्रमाच्या वर्षावासाठी सुरुवात आदरणीय प्रकाशजी पवार साहेब, त्याचप्रमाणे आपल्या विभागाचे घटक प्रतिनिधी अशोक मोहिते, उपस्थित सर्व सन्माननीय बुद्ध शासन संवर्धन संघ यांचे सन्माननीय सर्व कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, बौद्ध शासन संवर्धन संघाच्या वतीनं आज या आषाढ पौर्णिमेच्या निमित्तानं वर्षावासाची सुरुवात आदरणीय बंधे यांच्या उपस्थितीत होत असताना या कार्यक्रमाला या सर्व कार्यकर्त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे, धम्मदान दिलेला आहे आणि आपली उपस्थिती या इथं दर्शविलेली आहे. सर्व सन्माननीय कार्यकर्त्यांचं मी आदरपूर्वक अभिनंदन करतो. आपल्या विभागामध्ये सातत्यानं धार्मिक काम करणारे, कार्य करणारे आणि लोकांच्या मनात धम्म बिंबवणारे सन्माननीय प्रकाश पवार या कार्यकर्त्याचं आणि त्याच्या सर्व टीमचं कौतुक करावं तेवढंच खरं कमी आहे. म्हणजे या विभागात जेवढी जेवढी ही वर्षावासाच्या निमित्तानं कार्यक्रम झाले, आदरणीय गोरेंका गुरुजींच्या पुण्यतिथी आणि जन्मदिनी जयंतीच्या निमित्तानं जेवढे जेवढे कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं या परिसरात विभागात करण्यात आले ते खरोखरच उल्लेखनीय आहे. बंधूंनो, प्रत्येक कार्यक्रम करण्यासाठी सर्वच आपल्याला सगळं अर्थदान द्यायची आवश्यकता असते आणि हे कार्यक्रम त्यावेळेला आपण आपल्या निर्मळ मनानं आपण बुद्धाला अनुसरून आपल्याला बुद्धाला समोर ठेवून
आपण या धम्मकार्यामध्ये जे आपण धम्मदान देतो ते सर्व धम्मदान या आपल्या कार्यकर्त्यांचं खरोखरच मनपूर्वक अभिनंदन. बंधूंनो, मी काही जास्त बोलत नाही. इथे आदरणीय मंत्री आहेत, आपल्याला धर्मनिष्ठान मिळाला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी बुद्ध शासन संवर्धन संघ यांना माझ्या वतीनं आणि आपल्या तमाम गट क्रमांक 18 आणि गट क्रमांक 20च्या सर्व शाखेच्या वतीनं आणि कोकणासह आपण या हाऊसिंग सोसायटीच्या वतीनं मी हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद जाधव साहेब. प्रत्येक वेळी मी त्यांना विनंती करतो की आपलं नाव पत्रकात एक म्हणतात नावाची काही गरज नाही, मी येणार आणि त्यांचा शब्द दिला यावर उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि सर्वप्रथम साधना बुद्ध विहार या संस्थेचे मी मनापासून आमच्या बुद्ध शासन संवर्धन संघाच्या वतीने आभार व्यक्त करतो की त्यांनी हे विहार आम्हाला 3 महिन्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. हा आमचा बुद्ध शासन संवर्धन संघाच्या वतीने 3रा वर्षावास आहे आणि हा चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून हा वर्षावास होत आहे. तरी नेहमी आमच्या सोबत असणारे आदरणीय गटप्रतिनिधी आदरणीय अशोकजी मोठे साहेब यांना विनंती करतो. हे गटप्रतिनिधी आमच्या सोबत बुद्ध गयेला सुद्धा आले होते आणि बुद्ध गयेच्या सहलीचा सुद्धा त्यांनी अनुभव घेतलेला आहे आणि त्यांनी चांगल्या जवळून आम्हाला त्यांनी पाहिजे. विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी बोलू शकतो. महापौर भगवान भारतीय जनतेचे महान चित्रकार बोलू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य भूमिकामध्ये चिंतकरी माझा अशोक माता जिजाऊ माता स्वातंत्र्य माता रमाई यांच्या पूर्वी सुविधा संत अभिवादन आज या कार्यक्रमामध्ये उपस्थित बुद्ध शासन संवर्धन संघ या संघाच्या निर्माण आज वर्षासाठी काही अशा पद्धतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. या निमित्ताने उपस्थित आपल्या कार्यक्रमातील समाजसेवक जीवनाचे कार्यकर्ते आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री जाधव साहेब त्याचप्रमाणे त्याकडे उपस्थित आवर्जून आमच्या दोन कम्युनिटी संघाने त्याची मागणी असे विभागले तसेच आमच्या परिषद मॅडम त्यालाही पेटे मॅडम त्यांना मदतही त्याचप्रमाणे मला एखादा दिवसापूर्वी या कार्यक्रमाचं पुरस्कारासाठी फोन केला आणि या भूषण संवर्धन संघाचे अध्यक्ष कदाचित पवार आणि आता या अशा प्रमाणे आता सर्वांसाठी करणारे दोन दिवसांचे आहे तिथं म्हणते आदरणीय लोकसभा प्रथम काम करतो आणि सर्व उपस्थित मला तुम्हाला गेली 2 वर्ष बुद्ध शासन संवर्धन संघ आता या कार्यक्रमामध्ये धर्मांचा प्रचार प्रसार करण्यासाठी वर्षावर्षामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करतात, पूर्णिमेचे आयोजन करतात. त्याचबरोबर जी बुद्ध स्थळं आहेत त्या स्थळांचं भेटी करण्यासाठी जन्मोत्सवाचे आयोजन करतात. ती गेल्या वर्षी त्या संघाबरोबर पत्नींचा होतो मला फार चांगला अनुभव आलेला आहे. त्यांचं नियोजन फार चांगलं भेटलं असतं. कोणत्याही कसल्या प्रकारची गैरसोय होत नाही. इतके चांगलं नियोजन हा संघ भेट असतो, किती भेट असते.
त्याबद्दल मी त्यांचं खरोखर कौतुक करतो. आणि आपल्या विभागामध्ये आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला धर्मसंस्कार बनवण्यासाठी असे धर्माचे कार्यक्रम होणे फार आवश्यक आहे. आज प्रत्येक व्यक्ती माणूस तरुण तरुणी कुठल्या तरी अडचणीमध्ये आहेत, घरगुती अडचणी व्यस्त आहे, ते धर्मकार्याकडे त्या समस्या देत नाही. आणि अशा आमच्या पुढच्या पिढीला जर संसाराने धर्माचा भाग द्यायचा असेल, त्या घडवायचा असेल, तर अशा त्या संघाच्या वतीने कार्यक्रम आयोजन पण आवश्यक आहे. आणि मी या संघाचा सर्व कमिटी मेंबर्सना आपल्या कार्यक्रमांना आम्ही शुभेच्छा देतो. अशा या आषाढ पौर्णिमेच्या आपल्या सर्वांना मंगल कामना जय. येणाऱ्या 18 ऑगस्टला जसा आजचा कार्यक्रम आहे, रविवार आहे, त्या दिवशी अशाच पद्धतीचे कार्यक्रम असेल. 22 सप्टेंबर रविवार आहे, त्या दिवशी सुद्धा असाच कार्यक्रम असेल मोठा. आणि 20 ऑक्टोबरला वर्षावास समापनाचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे. आणि गेली अनेक वर्षे आपण पूज्य गोविंदकर गुरुजी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांनी जे कार्य केले बौद्ध धर्मासाठी, त्यांच्याप्रती आपण कृतज्ञ असणं गरजेचं आहे. आणि ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण जे संविधानाचा कार्यक्रम घेतो तो 6 ऑक्टोबर रोजी आपण या सामन्यात व्यायाम घेत आहोत. कृपया सगळ्यांनी त्या तारखा नोंद करून घ्याव्या. 18 ऑगस्ट, 22 सप्टेंबर, 20 ऑक्टोबर आणि 6 ऑक्टोबर हे 4 दिवस महत्वाचे आपल्यासाठी. हे रविवारी दिवसभराचे कार्यक्रम असते. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण सगळ्यांना या पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि बुद्ध शासन संवर्धन संघाच्या वतीने आपण सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कार्यक्रम समापन झाल्याच्या नंतर आपण सगळ्यांनी भोजन घेऊन आजचा हा जो आनंदाचा दिवस आहे तो आपल्याला साजरा करायचा आहे. भगवंताच्या काळात जेव्हा यापेक्षा जास्त पाऊस असायचा, पाहिलं तर आपण लहान असताना देखील विचार करा की जून मध्येच मेच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरुवात व्हायची आणि तुफान पाऊस असायचा. आणि भगवंताच्या काळात तर खूपच पाऊस होता. आणि त्यावेळेला भिक्षू भिक्षाटन करण्यासाठी बाहेर पडायचं. त्याची ती अवस्था चिवर भिजलेलं असायचं. कोणाकडे दुसरं चिवर असेल तर नसेल तर मग कशी अवस्था असेल. ही अशी स्थिती असताना भगवंतांनी मग 3 महिन्यासाठी वर्षावास करण्याची जी अनुमती दिली, ती आपल्यासाठी पुण्य संचित करण्यासाठी, असं समजा की आपल्यासाठीच ती संधी उपलब्ध करून दिली आहे पुण्य अर्जित करण्याची. आणि त्याच अनुषंगाने आदरणीय बंदी यशवर्धनजी या ठिकाणी आलेले आहे. आपण जास्तीत जास्त त्यांना कसं सांभाळता येईल 3 महिने ते जेव्हा इथून जातील तर खूप चांगल्या आठवण आपल्या विभागातून घेऊन गेले पाहिजे. अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी आता आपण याचना घेऊन गमतीशीर येतील पवित्रण पाठ आणि धम्मदेशना होईल. त्यानंतर हा कार्यक्रम संपेल. यमहं वदामि तं वदेतो नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं
गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि शरणं शरणागमनं निहितम् अनादिपाता वेदमयि सिद्धापदं समाधियामि अदिन्नदाना वेरमणि सिद्धापदं समाधियामि यामेषु मिथ्याचारा वेरमणि सिद्धापदं समाधियामि मुसावादा वेरमणि सिद्धापदं समाधियामि सुरामेरमज्जतमागठाना वेरमणि सिद्धापदं समाधियामि साधु 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 के शरण प्रतिबंध शीलं धम्मं साधुकं सुरगितं तत्वा प्रमादेनं शीलं संपादेत साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि स्मरण आणि स्मृती नाही आम्ही जा
तर आजच्या या धर्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ही आषाढी पौर्णिमा वर्षवासाचा प्रथम दिवस, तर याची सुरुवात आपण थोडंसं सूत्रपठन करून घेऊया. त्यासाठी सूत्रपठनासाठी आपणास याचना करावी लागते. तर याचना बहुतेक सर्वांना येत नसेल, ठीक आहे. तर सर्वांना याचना देतो, त्यानंतर मग थोडंसं सूत्रपठन होईल. बाकीच्या प्रवचन वगैरे, वंदना वगैरे उद्यापासून नियमितपणे होईल, ठीक आहे. तर आपण थोडा वेळेच्या वेळेनुसार वेळेला जाणून कार्य केलं पाहिजे, ते उचित आहे. तर सर्वांनी हात जोडायचे आहे आणि सर्वांनी मध्ये माझे म्हणायचं आहे. म्हणा, बनते विपत्ती पटिवाहाय सब संपत्ती सिद्धिया सब दुख विनाशाय सब भय विनाशाय सब रोग विनाशाय भवे दीर्घायुदायकं चित्तं रुजुकरित्वानं परितं वृद्ध मंगलम द्वितीयंपि तृतीयंपि बनते विपत्ति पटिवाहाय सब संपत्ति सिद्धिया सब दुख विनाशाय सब भय विनाशाय सब रोग विनाशाय भवे दीर्घायुदायकं चित्तं रुजुकरित्वानं परितं वृद्ध मंगलम परितं वृद्ध मंगलम परितं वृद्ध मंगलम. साधु साधु साधु. सर्वांनी ज्यांनी विपश्यना ध्यान साधना केलेली असेल त्यांनी ध्यान करत करत करायचे आहे. ज्यांनी केली नसेल त्यांनी येणारा जाणारा जो शुद्ध स्वाभाविक जो श्वास आहे, जो दोन्ही नाकपुड्यात येतो, दोन्ही नाकपुड्यातून जातो, जसा येतो आहे जसा जातो आहे त्याच्या स्पर्श ज्ञानात श्रवण करायचं आहे. आणि तेही जमत नसेल तर कमीत कमी तोंड आणि डोळे बंद करायचे आहे. याचे काही काम नाही. कान मात्र सुरू ठेवायचे आहे, कारण कानाच्या शब्दापासून मनापर्यंत आवाज जात असतो. मन जागृत असलं पाहिजे, ठीक आहे. लांब जवळ काढून घेणार नमो भगवतो सम्मा सम्बुद्धस्स नमो भगवतो सम्मा सम्बुद्धस्स नमो भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स समन्ता चक्रवर्णेषु प्रगच्छन्तु देवता सर्वधर्मां विराजस शृण्वन्तु सुखमोपदं ब्रह्मश्रवणकालो यङ्गदन्ता ब्रह्मश्रवणकालो यङ्गदन्ता परितं ब्रह्मश्रवणकालो यङ्गदन्ता.
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स ये संता संत चित्ताति शरणं करणा लोकंतरे वा ब्रह्मा ब्रह्मा च देवा गुणगणगणना व्यावृतं सर्वकालंगे आयन्तु देवा वरकनकमयीन्द्रा देव संतो 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 सहेतु मुनिवरवचनं मग्गं समग्गं सर्वेषु चक्रवालेषु यथा देवाच ब्रह्मणो यमंगीकतं कुर्यां सर्वसम्पत्ति साधकं सर्वेषं मोदित्वा समग्रासासने रता पमादरयिता हन्तु आरक्तासु विशेषतो शासन सज्जनो कच्चोडिवो सर्वदा शासनं पीचलोकञ्च देवा रक्षन्तु सर्वदा सत्य हन्तु सुखी सप्पे परिवारे निरतनो अनिघासमणा हन्तु सप्पे ज्ञातिवि राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा अज्ञतो वा उदर्कतो वा पिशाचतो वा कान्ततो वा कंटकतो वा नक्कतो वा जनपदरोगतो वा सदन्नतो वा सुदिल्पितो वा अस्सपूरीचतो वा चन्दात्यस्समीकतो मुकुरैविचिक मणिसप्तिदिव्यचनरतसुकरमहिषया करक्तसादिः नानाभयतो वा नानारोगतो वा नानापदतो वा सपे अरसङ्गरन्तु एतेन सत्यवतेन सोतिते हन्तु सर्वदा एतेन सत्यवतेन सर्वदुःखाभयारोगा शोकान्तरायुपद्वायिना समेन्तु एतेन सत्यवतेन भवतु मे जयमङ्गलन्ति साधु नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स एवमे सुतं एकं समयं भगवा वाराणस्यां विहरति इसिपतने गदाय तत्र भो भगवा पंचवक्कीय भिक्खु आमन्तेसि तेन भिक्खवे यन्ता भगवती तेन न सेविता आकतमे देव्यो चाय कामेषु कामसुखानुकानुयोगो हिन्नो गम्मो भूतजनियो अनरियो नक्तसंयुगो योजाय अत्तकिल मत्थानुयोगो दुर्गो अनरियो नक्तसहितो एते भिक्खवे उभो अन्ते अनुपकम्म मज्जिमा पटिपदा तथागतेन अभिसम्बुद्धा चक्षुकरणीयानि उपस्माय पीयाय संबोधाय निप्पाणाय सौन्दति कतमा च भिक्खवे मज्जिमा पटिपदा तथागतेन अभिसम्बुद्धा चक्षुकरणीयानि उपस्माय पीयाय संबोधाय निप्पाणाय सवन्तति एवमेव हरियो अट्टङ्गिको मध्वो सेयतीतं सम्मा दिट्ठि सम्मा संकल्पो सम्मा वाचा सम्मा कम्मन्तो सम्मा जीवो सम्मा व्यामो सम्मा सति सम्मा समाधि अयं कोसा भिक्खवे मज्जिमा पटिपदा तथागतेन अभिसम्बुद्धा चक्षुकरणीयानि उपस्माय पीयाय संबोधाय निप्पाणाय सवन्तन्तीदं कोपन भिक्खवे विपर्य सत्यं जाति दुःखा जरा दुःखा व्याधि दुःखा मरणं दुःखम् अप्येहि संपयोगो दुःखो प्येहि पयोगो दुःखो
यं विचं न लभति तं पि दुःखं संकितेन पञ्चुपादानखण्डा दुःख इदं गोपन भिक्खवे दुःखसमुदाय निसच्चाय तन्हा पुनभाविकानन्दिरागसहगता तत्र तत्राभिनन्दिनी सेयतीन्दं कामतन्हा भवतन्हा विभवतन्हा इदं गोपन भिक्खवे दुःखनिरोधरिय सच्चाय यो तस्साएव तन्हाय शेष विराग निरोधो चागो पटिसंगो मुक्ति अनालयो इदं गोपन भिक्खवे दुःख निरोधागामिनी पटिपदा अरिय सत्यं एवमेव अरियोट्टडिको मग्गो सेयतीतं सम्मादिट्टि सम्मा संकल्पो सम्मा वाचा सम्मा कम्मन्तो सम्मा जीवो सम्मा व्यामो सम्मा सति सम्मा समाधि इदं को हरि सत्यं दिमे भिक्खवे कुब्बेयं सुक्तेषु धम्मेषु चक्षुरुदपादि ज्ञानमुदपादि पय्यामुदपादि विद्यामुदपादि आलोकोमुदपादि तं गोपनिदं दुःखम् हरिय सत्यं परियेन्ति मे भिक्खवे कुब्बेयं सुक्तेषु धम्मेषु चक्षुरुदपादि ज्ञानमुदपादि पय्यामुदपादि विद्याउदपादि आलोकोदपादि तं गोपनिदं दुःखं हरिसत्यं परिणादन्ति मे भिक्खवे कुब्बे अनुसुप्तेषु धम्मेषु चक्षुरुदपादि ज्ञानमुदपादि पय्यामुदपादि विद्याउदपादि आलोकोदपादि इदं दुःखसमुदयं हरिसत्यन्ति मे भिक्खवे कुब्बे अनुसुप्तेषु धम्मेषु चक्षुरुदपादि ज्ञानमुदपादि पय्यामुदपादि विद्यामुदपादि आलोकोदपादि तं गोपनिदं दुःखसमुदयं हरिसत्यानुपातवन्ति मे भिक्खवे कुब्बेयं सुप्तेषु धम्मेषु चक्षुरुदपादि ज्ञानमुदपादि पय्यामुदपादि विद्यामुदपादि आलोकोदपादि तं गोपनिदं दुःखसमुदयं हरिय सत्यं पहिन्ति मे भिक्खवे कुब्बेयं सुप्तेषु धम्मेषु चक्षुरुदपादि ज्ञानमुदपादि पय्यामुदपादि विद्यामुदपादि आलोकोदपादि इदं दुःखनिरोधगामिनी पटिपदा हरिय सत्यं दिमे भिक्खवे कुब्बेयं सुप्तेषु धम्मेषु चक्षुरुदपादि ज्ञानमुदपादि पय्यामुदपादि विद्यामुदपादि आलोकोदपादि तं गोपनिदं दुःखनिरोधगामिनी पटिपदा हरिय सत्यं भावेतवन्ति मे भिक्खवे कुब्बेयं सुप्तेषु धम्मेषु चक्षुरुदपादि ज्ञानमुदपादि पय्यामुदपादि विद्यामुदपादि आलोकोदपादि तं गोपनिदं दुःखनिरोधगामिनी पटिपदा हरिय सत्यं भावन्ति मे भिक्खवे कुब्बेयं सुप्तेषु धम्मेषु चक्षुरुदपादि ज्ञानमुदपादि पय्यामुदपादि विद्यामुदपादि आलोकोदपादि इदं दुःखनिरोधगामिनी पटिपदा हरिय सत्यन्ति मे भिक्खवे कुब्बेयं सुप्तेषु धम्मेषु चक्षुरुदपादि पय्यामुदपादि ज्ञानमुदपादि विद्यामुदपादि आलोकोदपादि तं गोपनिदं दुःखनिरोधगामिनी पटिपदा हरिय सत्यं भावेतवन्ति मे भिक्खवे कुब्बेयं सुप्तेषु धम्मेषु चक्षुरुदपादि ज्ञानमुदपादि पय्यामुदपादि विद्यामुदपादि आलोकोदपादि तं गोपनिदं दुःखनिरोधगामिनी पटिपदा हरिय सत्यं भावन्ति मे भिक्खवे कुब्बेयं सुप्तेषु चक्षुरुदपादि ज्ञानमुदपादि पय्यामुदपादि विद्यामुदपादि आलोकोदपादि यावकिंचि मे भिक्खवे इमेषु चत्तेषु हरेचस्तेषु परिवट्टं द्वादशाकारं यथा भूतं यामदस्तं विशुद्धं अवोसि देवतावाह भिक्खवे सदवे लोके समारके सब्रह्माके सम्ममं ब्रह्माणियापजाय सदैव मनुष्योत्तरं सम्मा सम्भूति अभिसम्भूतो पच्चयास्मि यतो च को मे भिक्खवे
इमेषु चक्षुस्वरिचस्येषु एवति परिवर्तं दाद संकारं यथा भूतं ज्ञानदर्शनं स्विदं होसि अतः भिक्खवे सदविलोके समारके ब्रह्म के सम्मान ब्राह्मणिया प्रजाय सब देवा मनुष्याय अनुत्तरं सम्मा संबोधि संपूर्णो पंचस्वामी आनंद मे दर्शनं उद्वादी अकुपा में चेतु नक्ति आयमन्ति माजाति नक्ति दानी पुनर्वति नक्ति दानी पुनर्वति नक्ति दानी पुनर्वति नमोत भगवान तमा पंचवक्य भिक्खु भगवतो भासितं अविन्देतु इमस्मि च वणवेयाकं वनामयाय सुमतपुण्डन्यं च विरजवी कमलं धम्म च पुष्पाणि किञ्चित् समुदयं सर्वधम्म निरोध धम्मन्ति पवते पेपण भगवता धम्मचक्रे भूमा देवा सप्तसम्मन्न सावेषु एकदं भगवता वाराणसी निशिपतले विगदायनुत्तरम् धम्मचक्रं पवन्तदियपतियं सामनेन वा ब्रह्मणेन वा देवेन वा मादेन वा ब्रह्मणेन वा किञ्चिव लोकसमन्ति भूमानं देवान सप्तसुत्वानं चात्माराधिका देवा सप्तमनुसावेषु एक भगवा वाराणस्यां इसिपतने विगदानुत्तरं धम्मचक्रं पवतति अवतीयं समनेन वा ब्रह्मणेन वा देवेन वा मारेण वा ब्रह्मणेन वा किञ्चिव लोकस्मन्ति चात्वं महाराजिका देवानं सप्तसुत्वानं कामन्ति सा देवा सप्तमनुसावेषु एक भगवता वाराणस्यां इसिपतनं मेघदायनुत्तं धम्मचक्रं पवति अपटिवत्यं समनेन वा ब्राह्मणेन वा देवेन वा मारेण वा ब्रह्मणेन वा किञ्चिव लोकसमन्ति तेन सच्चेन सुभक्ति भवन्तु एतेन सत्यवतेन शोभिते हन्तु सर्वदा एतेन सत्यवतेन सब दुःखभया रोगा शोकान्तराय उपद्रवाय विनाशमेन्तु एतेन सत्यवतेन होतु मे जयमङ्गलम् नमो तस्य भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्य भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्य भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्य यस्यानुभावतो यक्कानेव दस्यन्ति विषणं सेवां युञ्जन्तो रतन्तीव मतन्तीतो सुखसुखतिषु च पापकिंचिदमसति यो मादे गुणपेतं परितं तं वनामय करणीयमत्तकुशलेन यन्तं सन्तं पदमभिसमे च सत्परोजो च सुजो च सुवजो च समुद्वन्ति मानि सन्तु सको च सुपरो च प्रतिज्ञो च सलोकोति सन्तेन्द्रियो च निपुतो च पगर्भो कुले संगीतो न च बुद्धं समाचरे किञ्चिन्न विनुपरे बोधेयु विनुवाकिन्नोन्तु सर्वे सत्ता भवन्तु स्मितताये केचिपानभूतति तसावातावरावानो शेषदिग्धावाये मन्तावा मध्यमारसकानुकूला दित्तावाये वदित्ताये च दूरे वसन्ति दूरे भूताव सम्भवे शिवा सर्वे सत्ता भवन्तु स्मितता न परोपरं निवेदनाति मयि तदचिन्ति प्यारो सना पड़ि सैयनाय सुदुःखविचय माता यथा नियं भूतं आयुषा एक भूतमनुरक्षे एवं पि सर्वभूतेषु मानसंभावय परिमाणं हेतं तु सकलोकस्मि मानसंभावय परिमाणम् उदो दोचतिरिं च सम्पादं अविरस्पतं चित्तं चरं निसिनो वासयानो यावत् सुविदमितो एतं सति दिक्तेयं ब्रह्ममेकं ज्ञानभावदित्ते च परमशीलवादस्सनेन सम्पन्नो कामेषु विवेकेन नैजातु तं रसेय पुनरयति विरुभक्तिं मे मेतं यावदेहि मे जनभूतेहि मे मेतं कलाभवतं एष
अपात के ही में तन में तन पात के ही में चतुपते ही में तन बहुपते ही में माम पात को इंसी माम इंसी पात को माम चतुपतो इंसी माम इंसी बहुपतो सभ्य संता सभ्य पाना सभ्य भूता केवला सभ्य भद्राणि तत्संकुमा के पापमागमा अपमानो रुद्धो अपमानो संभो अपमानो संभो अपमानो अंतानि सिर सर्वाणि ऐविचिका सर्वदि उन्नामो सर्वमुसिका कथा में रखा कथा में परिता परिता नमो सत्ता सम्मा संबुद्धानंदि तेन सत्यवत्येन गुरुमे जय मंगलंति दुर्गंधनि दुर्गंधनि ताचनि भयासो ताचनि सोका हम सभ्य विपाणो एतावताजम्मे सम्मदं सविदेवानो जन्तु सब संपत्ति सिद्धिया दानंदनं सद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावना वीरता हुतु गच्छन्तु देवतागता सवे बुद्धा बलवत्त वच्चगानं चियंबलं हन्तानं तेजे नरकं समजु आकाशकाच उम्मठा देवनागम इंदिका कुयिंग मोदित वचनं रक्षन्तु बुद्ध शासनं चिरं रक्षन्तु धर्मदेशनं संगतं करन्ति सभ्येभ्यो विवर्जन्तु सर्वरोगो विनशतो माते भवन्तन्तराय सुखी दीर्घायुः अभिवादनशीलस्य नित्यं वडपचायनो तत्तारो धम्मवडन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति मंगल सुख सर्वांग 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 सुख 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 टाइमिंग थोडक्यात उद्देश करायचा असेल तर थोडक्यात उद्देश पौर्णिमेचं महत्त्व सांगायचं महाकाल में भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर या महापुरुषांना सर्वप्रथम किंवा आजच्या या आषाढी पौर्णिमेच्या निमित्ताने उपस्थित सर्व उपासक उपासिका सर्व बालिका यांना धम्मचक्र प्रवर्तन स्वतःच्या धम्मचक्र परिवर्तन दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण तिथे उपस्थित सर्वांच्या आपल्या परिवारांच्या आपल्या मित्रगणांच्या आपल्या नाती बांधवांच्या हे 3 महिने आपले धर्मकार्य धर्माच्या तरंगात धर्मसेवेत धर्मधारणे धर्मपठण ध्यान धारणा साधना दानादी कर्म सेवा कर्म त्यागानुस्मृती मरणानुस्मृती 4 आर्य सत्य सांगिक मार्ग प्रतिष्ठे समुद्धार या प्रकारे सर्व प्रकारच्या दुःख मुक्तीचा आपण अभ्यास करावे. आशा करतो या 3 महिन्याच्या कालखंडात आपण असीम पुण्य संचित करा. या पुण्यकर्माच्या आधारावर तुम्हाला तुमच्या सर्व दुःखातून भयातून रोगातून तुम्ही मुक्त व्हा अशा प्रकारची कामना करतो आणि पुन्हा आजच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आता आजचा दिवस एकूण वर्षवासाचा आहे 3 महिन्यापर्यंत म्हणजे अश्विन पौर्णिमेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे तसं जीवन जगायचं आहे तसं आपण जगतो पण थोडंसं चित्ताला संयमित करायचं आहे. काय करायचं संयमित करायचं. आता वर्षवास काय तुम्ही दरवर्षी ऐकत असाल या वर्षवासाच्या परिपूर्ण कल्पना असेल त्याच्यावरती प्रवचन देणे पुन्हा पुन्हा तुम्हाला आता सर्वांना चांगल्या प्रकारे अवगत आहे की नाही की आजचा धम्मचक्र दिवस काय आहे ठीक आहे. आषाढी पौर्णिमा काय वर्षवास कसा सुरू झाला वर्षवास म्हणजे काय करायचं तर
हे सर्व तुम्ही जाणता. नाही जाणत असाल तर मोबाईलवर पाहता, पण मन तेवढं स्थिर नसल्यामुळं ते आत्मसात होत नाही. थोडासा भाषेचा प्रॉब्लेम आहे. आता 3 वर्ष मी तिथे गडचिरोली मध्ये होतो. सर्व आदिवासी लोक, तिकडली बोली भाषा तुम्हाला माहीतच असेल. तुमच्यासारखी मुंबईसारखी एकदम शुद्ध आणि स्पष्ट मराठी आता थोडंशी अवघड जाणार आहे. काही दिवसांना हळूहळू प्रयत्न करीन. पण तुम्ही भावनेला समजून घ्या, शब्दांना समजून घ्या, शब्दांच्या भावनेला समजून घ्या. तर या 3 महिन्याच्या कालखंडात काय करायचं आहे, तर भगवान बुद्धांनी काय सांगितलं ते सतीपटन सूत्रामध्ये, धम्मे धम्मानुपस्सी विहरति आतापि संपजानो सतीमा. धम्मे धम्मानुपस्सी विहरति, धम्मामध्ये राहून धम्मामध्ये कसं रममान व्हायचं याची ध्यान साधना आहे. आता या ध्यान साधना करण्याकरिता तुम्हाला 24 तास काही ध्यान साधना करायची नाही. सकाळ संध्याकाळ वेळ मिळते चांगली गोष्ट आहे. खायचे पिते सायचे आहे ना, बोलता चालता बसता उठता झोपता सुद्धा तुम्हाला ध्यान साधना करता येते. धम्माची साधना करता येते. तर धम्म काय आहे, तर धम्म काय आहे, 2 प्रकारचे धम्म आहेत. कोणते धम्म आहेत? 2 प्रकारचे, कुशल धर्म, अकुशल धर्म, आहे की नाही. तर हे जे 5 शील आहेत, आता अष्टशिलामध्ये कोण किती राहते, त्याच्या कोण किती प्रकारे पालन करते, हे त्याच्या चित्तावरती आहे. पण कमीत कमी हे जे 5 शील आहे, सर्व पापसह करणं कुशल संपदा, म्हणजे कोणत्याही शीलाचे उल्लंघन न करणे, म्हणजे कोणतेही पाप न करणे, बाकी शीलाचे उल्लंघन न करणे, म्हणजे कोणतेही पाप न करणे. त्या 3 महिन्याच्या कालखंडात कुशल संपदा. आता तुमच्याकडे जे संपत्ती आहे ना, भौतिक संपत्ती, ती भौतिक संपत्ती ती तुमची नाही. ती भौतिक संपत्ती तुमची नाही. तुम्ही सुद्धा तुमचे नाही आणि तुमचं मन सुद्धा तुमचं नाही. आपलं काहीच नाही, मग काहीच नाही. मग या जीवनामध्ये आम्हाला ही जी संपत्ती आहे उत्पन्न नष्ट येऊ शकते, वाढू शकते, कधी कमी होऊ शकते, कधी तिची रक्षा करण्यासाठी किंवा तिचे बटवारा करण्यासाठी, वाटाघाटी करण्यासाठी, झगडे भांडण दुःख होऊ शकते, संपत्ती दुःख देणार आहे. ही जी संपत्ती आहे कुशल संपत्ती, कुशल संपदा, 5ही शीलाचे पालन करणे. या 5ही शीलाच्या जेव्हा आपण आता मध्यंतरी आपलं हे सुरू होईल प्रवचन, त्यामध्ये 5 शील फक्त म्हणण्यासाठी नाही आहे, एका शीलाची भावना आहे. एक शील भावित करण्यासाठी कमीत कमी 1 महिना जर तुम्ही भावनामय तुम्ही अभ्यास केला एका शीलाचा, तर तुम्हाला वाटतं किती गंभीर आहे. या 5 शीलामध्ये धर्म समावेला आहे. म्हणून या 5 शीलाचे पालन करायचे आहे. याच्यामधले जे काही कुशल उत्पन्न करायचे आहे, तर काय कुशल उत्पन्न करू शकतात या कालखंडाच्या, या 3 महिन्याच्या कालखंडामध्ये हे 5 शीलचं पालन करायचंच आहे. पण भगवान बुद्ध म्हणतात यासोबत अधिक 3 गोष्टी आहेत, मग अधिक जास्त संपत्ती वाढते तुमची. आणि तुम्ही कधी देवगती, सुगती, आत्मिक त्याला काय म्हणतो समाधान, आंतरिक समाधान, आत्मिक शांती, आत्मिक स्थिरता कधी अनुभवली नसेल, ते सुद्धा आनंद वाढत मिळते. आणि निब्बाणाचा साक्षात्कार सुद्धा करायला मिळते. या गोष्टीमुळं तुमची ध्यान धारणा सुद्धा लवकर लागते आणि मग तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही तुमच्या मनामध्ये उत्पन्न होणारे जे काही अकुशल विकार आहेत किंवा कुशल कर्म आहेत, हे सर्व कसे थांबतात आणि कुशल कर्म आणि पुण्यकर्म कसे संचित होतात हे तुम्हाला कळेल. तर आता या 3 महिन्याच्या काळात 4 गोष्टी करायच्या आहेत. रोज करायच्या, नित्यनेमाने करायच्या आहे. काय करायचं आहे? दानं ददन्तु सदाय शीलं रक्षन्तु संपदा. तेव्हा शीलं रक्षन्तु संपदा, सदा सर्वदा तुम्हाला शीलाचे पालन करायचं आहे. आणि दान ददन्तु सदा, दान जर तुम्ही द्याल तर दान कसं द्यायचं आहे? ज्यांना बुद्ध धम्म संघावरती अपूर्व अशी श्रद्धा आहे, नक्की ते चरण गाय्यम बुद्ध में धम्मो में संगम चरण, बरं ज्याच्या चित्ताचं भाविक झालेलं आहे, बुद्ध धम्म आणि संघाचे अन्य कुठली चरण नाही, बुद्ध धम्म आणि संघाचा अर्थ जगात कुठलंच रत्न नाही, बुद्ध धम्म संघाची
कशाने बराबरी होत नाही अशा संघाला मी शरण येऊन त्यांचे गुण धारण करून तिन्ही रत्नांचे गुण धारण करून मी त्यांच्यासारखा त्या पथावर आपली मुक्ती साधण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून मला दान देते वेळी माझ्या मनामध्ये बुद्ध धम्म संघांच्या गुणांच्या प्रती श्रद्धा असली पाहिजे. आंधळी श्रद्धा नाही, दोरक श्रद्धा असली पाहिजे. स्वतः अभ्यास केला पाहिजे, चिंतन मनन केलं पाहिजे, बुद्धीला पटलं तेव्हा केलं पाहिजे. कोणी करते म्हणून आपल्याला करायचं आहे असं नाही, बुद्धीला पटते तेव्हा करतात. बौद्ध धर्मामध्ये बौद्ध धर्माच्या जेवढे काही अनुयायी आहेत ते नित्यनेमाने कार्य करत असतात. तीन रत्नांची सदैव स्तुतिगान करतात, त्या तीन रत्नांची गुण आपल्यामध्ये उतरवतात. नेहमी नित्यप्रमाणे जसं होईल तसं दान देतात, पण दान देत असताना शील धारण करून दान देत असतात आणि आपल्या शीलाची रक्षा करत असतात. आणि अशा लोकांची मत ही जी तुम्ही विपश्यना ध्यान साधना आहे ती लवकर लागते, बिना कोणी आलंबनाची लागते. नुसतं शरीर आणि चित्त यालाच आलंबन धरून सांगी 5 मिनिटात 10 मिनिटात तुमचे चित्त समाहित होते आणि समाहित चित्त मग एकाग्र होत तिकडे तुम्हाला समसमाधीकडे घेऊन जाते आणि एक समसमाधी तुम्हाला विपश्यना भावनेकडे घेऊन जाते आणि विपश्यना भावना तुम्हाला मुक्तीकडे घेऊन जाते. म्हणून नित्यनेमाने या वर्षात 4 गोष्टी करायच्या आणि इथेच देवगती प्राप्त करता. देव कोणी पाहिला नाही, देव पाहायचा असेल, देव जाणायचा असेल तर या 4 गोष्टी करून गच्छंत देवता गता. कोण म्हणताय? कोण म्हणताय? कोण म्हणताय? तुम्ही जे दान देता, तुम्ही जे शील पालन करता, तुम्ही तुमच्या मनामध्ये जे बुद्ध धर्माच्या प्रति श्रद्धा आहे आणि त्याच्यामधून तुमची भावना आहे, ध्यान धारणा आहे, त्यामधून तुम्हाला देवगती सुगती प्राप्त होत असते. जीवन जगत असताना मरताना सुद्धा कधी दुःख होत नाही, सुगती प्राप्त होत असते. आणि मेल्यानंतर जर समजा कदाचित पुन्हा जन्म आहे तर अधिक सुगतीला चांगल्या ठिकाणी जन्म होऊन अधिक यापेक्षा सुंदर जीवन मिळत असते. धर्म धारण करण्याची प्रेरणा मिळत असते, शिकवली असते तुमची भावी जन्मासाठी. आणि या जन्मासाठी सुगाची तुमच्याकडे या प्रकारची श्रद्धा. तर श्रद्धा महत्वाची आहे. महत्वाची काय? श्रद्धा. जर श्रद्धा असेल तर हे सर्व तुम्ही करू शकता आणि श्रद्धाच नसेल तर हा कर्मकांड म्हणून राहणार आहे, त्याचे तुम्हाला काही उचित फळ मिळत नाही. म्हणून श्रद्धा ही कशी त्याला करायचं? श्रद्धा ही नाव आहे, दुःख भवसागर पार करण्याची श्रद्धा ही नाव आहे. ज्याच्यामध्ये श्रद्धा आहे तो शुद्ध धर्मसंघाला शरण जातो. तो त्या शरणाला आपली शरणागती घेऊन इथून बुद्धाने सांगितलेला जो काही 4 आर्य सत्य आहे, जे काही दुःख आहे त्याला चांगल्या प्रकारे जो विचार दुःखाच्या चांगल्या प्रकारे विचार करत दुःखाची जो भावना करेल तो व्यक्तीच खऱ्या अर्थाने सुख प्राप्त करू शकते. म्हणून दुःख काय हे चांगल्या प्रकारे जाणून घेतलं पाहिजे. लोक दुःख म्हटलं की एकदम आम काढून घेतात, काही दुःख नको. परंतु मानसिक प्राप्त करायचे असेल कधी दुःख होणार नाही तर अगोदर तुम्हाला दुःखाच्या प्रती भावना करावी लागेल, दुःखाचा विचार करावा लागेल, दुःखाच्या कारणाला शोधावं लागेल. दुःखाचे कारण तुम्ही फक्त बाहेर आहे, दुःखाचे कारण बाहेर नाही. दुःखाचे कारण आपल्या अंतर्चित्तामध्येच आहे. हे दुःख कुठून तयार होतात हे मी तुम्हाला हळूहळू सांगेन. त्या 6 इंद्रियामुळे दुःख कसे उत्पन्न होत असतात आणि ते कसे वाढत असतात. तर या 4 गोष्टी जरी तुम्ही आजच्या दिवशी भावित केल्या किंवा या 4 गोष्टी जरी समजल्या, याच्या जरी तुम्ही घरी जाऊन कधी अभ्यास केला किंवा रोज इथे येऊन कधी धर्मधारणा केली किंवा रोज येऊन इथे प्रवचन ऐकलं तरी तुम्हाला दुःख समुदाय दुःख निरोध गामी पटिपदा आणि आले असताना मार्ग जो आहे तो तुम्हाला या 3 महिन्यामध्ये सुद्धा भावित करता येऊ शकते. एवढं पुण्य कर्म तुम्ही या 3 महिन्यात पुढच्या वर्षी करू असं नाही. कोणी म्हणतात अरे 10 दिवसात शिकलंय नाही, या आठवड्यात तेवढं नाही, या महिन्यात तेवढं नाही, पुढच्या महिन्यात असं करता वर्ष निघून जाते. कधी कधी कोणी ते विपश्यना ध्यान साधना करण्याच्या अगोदर विचार वर निघून जाते. त्याच्या श्वास काय आहे, श्वासावर नियंत्रण कसं आहे, प्रत्येक वेदनावर नियंत्रण कसं मिळवायचे, या सर्व गोष्टी त्याला पाहता येत नाही. आणि म्हणून तो दुःख घेऊन जगते, दुःख घेत मरत असते आणि दुःख घेऊनच मरत असते. आणि या कारणामुळे मग त्याला कधीच मनुष्य जन्म मिळत नाही. म्हणून या जन्मात आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे, तो श्रेष्ठ असा प्राणी जन्म मिळाला आहे. धर्म धारण करायचा असेल तर मनुष्य जन्माची आवश्यकता आहे. आणि भावी जन्मात या जन्मात नाही झालं तर पुढच्या जन्मात निपान प्राप्त करायचं असेल, निपानमध्ये परमसुख प्राप्त करायचे असेल तर तुम्हाला या जन्मात या 4ही गोष्टी करत राहावं लागेल.
दानं ददन्तु सदाय केवलं रक्षन्तु सदा भावना केल्यावर गच्छन्तु देवताय. याच्याने गोष्टी आपण जर केल्या तर निश्चितच आपल्याला लाभ होईल. अशा प्रकारची आपल्याची कामना करतो आपण सर्वांना धर्माच्या निर्माणाचा लाभ होईल. अशा प्रकारची कामना करतो. पुन्हा शुभेच्छा देतो सर्वांच्या प्रती आशीर्वाद मंगल कामना करतो. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतां धम्मां संघां भावेन सदा स्वस्ति भवतु. जास्तच वेळ झाला सर 10 मिनिटापेक्षा. या ठिकाणी खऱ्या अर्थाने आज वर्षावाचा आपल्याकडे प्रारंभ झालेला आहे. बुद्धवाणी आपल्याला उद्यापासून संध्याकाळी ऐकायला मिळेल. 8ची आपण वेळ देतो तर बरोबर 8:30 वाजता आपली धम्मदेशना चालू होते. तर जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी येऊन आपलं पुण्य संचित करायचं आहे. या ठिकाणी वही ठेवलेली आहे. त्यांना कोणत्या तारखा घ्यायच्या असेल वरती त्या भोजनाच्या छोटे घरात छोटे मोठे कोणतेही कार्यक्रम असतील तर तू या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यांना बोलावून त्यांच्या हस्ते करून घ्यावा आणि खूप पुण्य संचय करावा. जेव्हा आपण घरी घरच्यांना बोलत घरचं वातावरण बदलून जातं. आपण मुलांनाही कळते काहीतरी आहे म्हणून म्हणजे वृक्षी येतात तेव्हा त्यांच्यावर चांगल्या पद्धतीचे संस्कार घडत असतात. या ठिकाणी समोर साऱ्यांनी त्यावर लावून ठेवलेले आहे. त्याच अनुषंगाने सगळे कार्यक्रम होतील. भक्तांना भेटण्याची वेळ ठेवलेली आहे. धम्मदेशना झाल्यावर कोणातरी एकच प्रश्न विचारता येईल दर दिवशी आणि आपल्याला जे पूर्ण वर्षावास आहे तो आपण चांगल्या पद्धतीने या विहारात साजरा करायचा आहे. पुन्हा एकदा मी सारनाथ बुद्ध विहार संस्थेचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी संधी आम्हाला उपलब्ध करून दिली. आमच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित सुधाजी जाधव साहेब, अशोकजी मोठे साहेब, एलपी माडी, तांबरे साहेब, गमरे साहेब, आपण सर्व कोणाचं नाव फायदा असेल तर समजत होतात. कारण सगळे कार्यक्रम आपल्याशिवाय होऊ शकत नाही. बुद्ध शासन संवर्धक संघ हे केवळ आणि केवळ विविध आहे. आपल्याशिवाय कुठलेच कार्यक्रम होत नाही. ते आपण करत आहे. कोण करतो त्यापेक्षा काय करतो याला जरा महत्व द्या आणि व्यक्तीकडे न पाहता जे धर्माचं काम चाललेलं आहे ते पहा आणि जास्तीत जास्त लोकांनी भौतिक ज्ञानज्योती हे तुम्ही सगळे पूर्ण महाराष्ट्रावर परिचित आहे. त्याची या विहारात सुद्धा धम्मदेशना झालेली आहे. कारण विद्वान शिक्षण त्याचे शिष्य आपल्याला उपलब्ध झाले ती साधी गोष्ट नाही. त्याचं सगळ्यांनी भान ठेवावं आणि दररोज संध्याकाळी या विहारात येऊन धम्म उपदेश श्रवण करावा आणि पुण्य अर्जित करावं.